अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, जन धन तन केले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार। विठला विठला पांडुरंगा करू पांडुरंगा प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया, त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कुञ्जतं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कविता शाखा, वंदे वाल्मीकिकोकिलम्। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला भंग। वैराग्य राग रसिक वैराग्याची मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबराय भगवत भक्ताचे अंतरंग लक्षण सांगतायत। विठाला विठाला कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं तो म्हणजे असा, नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शिंगवे तुकाई या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेला परिवार पुंड पाटील परिवार। त्या परिवारापैकी अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व मातोश्री कैलासवासी बुगलाबाई किसनराव पुंड, वय वर्ष 102। 100 ज्यावेळेस पूर्ण झाले त्या प्रसंगामध्ये या परिवारानं त्यांचा शताब्दी महोत्सव साजरा केला। श्री कारभारी किसनराव पुंड थोरले चिरंजीव आहेत। श्री रामभाऊ किसनराव पुंड 2 नंबरचे चिरंजीव आहेत। श्री दत्तात्रय किसनराव पुंड 3 नंबर, श्री अरुण किसनराव पुंड
4 नंबर आणि श्री भीमराज किसनराव पुंड 5 नंबर. असे हे 5 पांडवाप्रमाणे कार्य करणारे हे 5 बंधू आहेत. आणि त्यांच्या असणाऱ्या मुली गंगा भागीरथी सरस्वती विश्वनाथ तुपे, त्याप्रमाणे सौभाग्यवती नंदाबाई सुदाम शिंदे आणि गंगा भागीरथी सावित्रीबाई भिवराज ढवळे असा अत्यंत मोठा असलेला हा परिवार. त्या परिवारानं सर्वांच्या असणाऱ्या मातोश्री त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्यांना एक भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्थात सुमनांजली समर्पित करण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रातील कीर्तन हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे. त्याला अनुसरून आपल्या गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी आणि महाराज मंडळी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे श्री ज्ञानेश्वर माऊली भिशे खुसपुरी, भाऊसाहेब पाटील भिशे खुसपुरी, सचिन महाराज पुंड भूमिपुत्र आणि त्याचप्रमाणे आमचे गायक पठारे महाराज ज्यांनी सुंदर पहिली चाल गायली असे पठारे महाराज आणि बसलेल्या माणसामध्ये सुद्धा चांगले चांगले माणसं आणि विविध क्षेत्रातील माणसं त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपण संत सावता महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करणार आहोत. विठाला जाता जाता एक सूचना द्यायची, थोडीशी कल्पना द्यायची. या ठिकाणी मोठे कदम माऊली आळंदीमध्ये ठराविक लोकांना, आता बोटवर मोजण्या इतक्या लोकांना आचारसंहितेमुळे मान आहे. त्यापैकी एक व्यक्तिमत्व मोठे कदम माऊली यांची तारीख या परिवाराकडून निश्चित केली गेलेली होती. परंतु थोड्या दिवसापूर्वी त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे सध्या ते थोडा प्रवास टाळत आहेत. विश्रांतीसाठी मध्यंतरी ते त्र्यंबकेश्वर इथे अन्नपूर्णाश्रमामध्ये बरेच दिवस थांबलेले होते. परंतु त्यांना प्रवास थोडासा शक्य होत नसल्यामुळे, प्रवास ते थोडासा टाळीत असल्यामुळे कृष्णा महाराज पुंड आणि आमचे दुकानदार सर्व बंधूंच्या वतीनं त्यांनी मला ही कीर्तनाची तारीख दिलेली आहे. मी सुद्धा संस्थेचाच एक माजी विद्यार्थी आहे. संस्थेविषयी आदर आहे. जुन्या सर्व शिक्षकांचा एकदम जवळून सहवास घडलेला आहे आणि संस्थेमध्ये सुद्धा अभ्यास करत असताना सर्व शिक्षकाची शाबासकीची थाप आमच्या पाठीवरती पडलेली आहे. म्हणून हरिभक्तीपरायण गायनाचार्य आणि उत्कृष्ट कीर्तनकार आपल्या परिसराचं एक सौभाग्य कृष्णा महाराज पुंड यांनी ही तारीख माझ्यापर्यंत सुपूर्द केलेली आहे. विठाला अभंगातील प्रतिपाद्य विशेष तुकोबरा सांगतात, बलवानाचे अंकित होऊन आम्ही बलवान झालेलो आहोत. त्या बळावर संसार लाथाळला, षड उर्मीचा मारा केला. एवढंच नव्हे तर जनधन तन या 3 वस्तूंना तृणाप्रमाणे महत्त्व दिलं. आता त्याचा परिणाम आमची अवस्था, आमची ग्रेड अर्थात आमची उंची. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. विठाला विठाला महाराज या अभंगामध्ये प्रामुख्यानं बलवान असल्याची उद्घोषणा करतायत. महाराजांच्या अंगामध्ये कोणतं बळ असेल म्हणून त्यांनी बलवान झालो असं म्हणावं. आध्यात्मिक दृष्टीने बळ अनेक आहेत. सर्वात 1 नंबरचं बळ आहे जपाचं, 2 नंबरचं बळ आहे हवनाचं, 3 नंबरचं बळ आहे भक्तीचं, 4 नंबरचं बळ आहे ज्ञानाचं, 5 नंबरचं बळ आहे वैराग्याचं आणि विवेकाचं. असे आध्यात्मिक दृष्टीने कितीतरी बळ सांगितली जातात, परंतु व्यावहारिक दृष्टीने जे बळ सांगितली जातात ते फक्त 5 आहेत. विठाला विठाला पहिलं बळ आहे शारीरिक, 2 नंबरचं बळ आहे कौटुंबिक, 3 नंबरचं सत्तेचं, 4 नंबरचं संपत्तीचं आणि 5वं बुद्धीचं बळ. आता पहिलं जे बळ आहे शारीरिक, कल्पना करा या जगतामध्ये सतपाल, दारासिंह,
हिरामन बनकर ही जी मंडळी जगात जुन्या काळामध्ये प्रसिद्धी झाली त्याचं कारण त्यांच्या ठिकाणी असलेल्या शारीरिक बळामुळे. 2 नंबरचं बळ आहे कौटुंबिक. ज्यांचं कुटुंब मोठं असतं त्यांच्या शक्यतो कुणी गावात नादी लागत नाही. आणि मग माणसं म्हणतात त्यांचा कोणी नाद करायचा नाही. कुटुंब मोठं, कुटुंबाची ताकद. एका गावात 10-5 माणसं बसले. मध्यंतरी एक धष्टपुष्ट मनुष्य बसलेला आहे. त्याच गावातला एक उदबत्ती छापा आला आणि धष्टपुष्ट असणाऱ्या माणसाच्या स्त्रीमुखात लगावली, म्हणजे मुसकडीत दिली साध्या भाषेत. बाकीचे म्हणायला लागले, तू एवढा मोठा झाडझुड आहे, सफरचंद सारखे तुझे गाल आहेत, आपल्या गावातला एक उदबत्ती छाप येतो तुझ्या तोंडात मारतो तरी तू निमूटपणे सहन करतो. तो म्हणला, तुम्हाला कल्पना नाही, मी सहन करतो त्याचं कारण असे, माझ्या तोंडात मारणारा जरी उदबत्ती छाप दिसत असला तरी त्याचे 7 जण भाऊ कोल्हापूर रिटर्न येत. नाही कळलं? नाही कळलं तर करेल पुढच्या वर्षापर्यंत. कसं आहे, त्याचे 7 जण भाऊ कोल्हापूर रिटर्न आहेत म्हणून मी गप्प बसलो, नाही तर त्याला डॅकण्यासारखा रगडून मारला असता. विठाला विठाला उदबत्ती छापाने तोंडात मारली तरी सहन करतो त्याचं कारण कौटुंबिक बळ आहे. कौटुंबिक बळाचं उदाहरण व्यावहारिक झालं. एक उदाहरण आध्यात्मिक ठेवतो आपल्यासमोर, फक्त स्मरण करून देतो. गजेंद्र नकराबरोबर 1000 वर्ष युद्ध करू शकतो. गजेंद्र स्थान भ्रष्ट झालेला होता, नकर त्याच्या स्थानात होता. सुभाषितकरण असं चिंतन केले, जो ज्याच्या स्थानामध्ये असतो तो बलवान ठरत असतो आणि जो स्थान भ्रष्ट झालेला असतो त्याचं बळ हे कमी पडत असतं, उपयोगात येत नाही. स्थानभ्रष्टान शोभन्ते दंता केशा नखा नरहा इति संचित्यमतिमानम स्वस्थानम परित्यजेत. म्हणून शहाण्या पुरुषाने आपले स्थान सोडता कामा नये, नकर त्याच्या स्थानात होता. बळ अधिक भरलं. गजेंद्राचा पाय त्याने एकदम घट्ट धरला, रक्त बंबाळतो पाय झाला, पाणी सुद्धा त्या रक्ताने लाल झालं. अशा स्थितीमध्ये तो 1000 वर्ष युद्ध करू शकतो. त्याचं कारण त्याच्या मदतीला धावून आलेले त्याचे मुलं, नातू आणि पंतू, एवढं मोठं कुटुंब होतं. सगळ्यांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीमध्ये तो 1000 वर्ष युद्ध करू शकतो. कशाच्या बळावर? कुटुंबाच्या. पुढचं बळ आहे सत्तेचं. ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते ते चांगल्या चांगल्यांना राबवतात. राबणारे माणसं सगळेच वेडी असतात असं नाही, ते सुद्धा शहाणी असतात. पण तरी हातात सत्ता असेल तर त्या योगानं यांना राबावं लागतं. आणि मग तिथून पुढे व्यवहारामध्ये म्हण पडते, सत्तेपुढे बोला काहीच नाही, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सत्तेचं बळ आहे. चला, तत्कालीन निवडणूक आयोगाचे मुख्य TN शेषन यांनी असा कायदा केला. त्या काळात मतदान करत असताना मतदान करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये त्याचा फोटो असला पाहिजे. परिणाम देशातले सगळे जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आणि फोटोग्राफर सगळीचे सगळे कामाला लागले. कायदा अंमलात आला. आता आपण पाहतो आपला फोटो हातात असतो, नंतर आपण मतदान करतो. सत्तेचं बळ आहे. याच्या पुढचं जे बळ, ज्या बळाला शास्त्र करण्यासुद्धा प्राधान्य द्यावं, सुभाषित करण्यासुद्धा प्राधान्य द्यावं, ते जर बळ कोणतं असेल तर संपत्तीचं आहे. यश अस्ति वित्तम सनरकुलिनः स पंडित स श्रुतिमान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. ज्याच्याकडे विपुल प्रमाणामध्ये पैसा असतो त्याच्याकडे सगळीचे सगळे गुण आश्रयाला राहतात. त्याच्यातला एकही नसला तरी. नाही कळलं? नाही कळलं? सगळेचे सगळे गुण आश्रयाला राहतात. भरपूर प्रमाणात पैसा असेल तर, पण त्याच्यातला एकही गुण नसला तरी जाऊ द्या. त्या माणसाला सच दर्शनीय म्हणतील. काय तुमचं स्वरूप आहे, काय तुमचं सौंदर्य. वास्तविक पाहता तसं काहीच नसतं. रंग डांबरासारखा असतो, दात बाहेर आलेले असतात, ढेरी वाढलेली असते, हातापायाच्या काड्या झालेल्या असतात, पाहणं एकीकडे चालणं भलतीकडे.
तरी माणसं म्हणतात काय तुमचं स्वरूप आहे हो, काय सौंदर्य, असं वाटतं सारखं तुमच्याकडे टकमका बघत राहू. पण तसं काही नसतं. स एव वक्ता, त्याला वक्तासुद्धा म्हणतील. पण वक्त्याची व्याख्या एवढी सोपी नाही. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवाः. शूर शूर म्हणजे कोण? शतेषु जायते शूरा, 100 एखादा शूर, 100 एखादा. सहस्रेषु च पंडिता, 1000 एखादा पंडित. आणि वक्ता दश सहस्रेषु, 1000 एखादा वक्ता निर्माण होत असतो. वक्तव्य करणं एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही ना. वक्तव्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आम्ही किती लाखाच्या गाडीत आलो, त्याच्यावर माईक समोर आल्यानंतर ती गोष्ट गाडीचा आणि आमच्या वक्तृत्वाचा काही एक संबंध नसतो. गाडीच्या जागेवर आणि आम्ही म्हणा गादीवर, आम्ही आमच्या जागेवर. वक्तव्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही. असं सांगितलं जातं जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार म्हणून गावच्या पाटलांना सर्वांनी सूचित केलं, पाटील मुख्यमंत्री येतील, अध्यक्षस्थान बसवतील, नंतर प्रास्ताविक आपण करा. पाटलांना मान का दिला? तर पाटलाकडे होत्या 16 बैल जोड्या. बैल किती? काहीच नाही. आमच्याकडे 12 महिन्याची मुलं झाले की काहीतरी बोलायला सुरुवात करतात, तुम्ही बोलत नाहीत अजून. विठाला 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 16 बैल जोड्या. बैल किती? 32 बैलाचे पाटील. 7.5 एकर त्यांच्याकडे जमीन, म्हणून त्यांना मान दिला गेला. पाटील आपण बोला. मुख्यमंत्री आले, अध्यक्षस्थान बसवलं. अनेक खासदार आमदार मंत्री आहेत. पाटलांना आयुष्यात बोलायची सवय नाही, वक्तृत्व करण्याची सवय नाही, पण तरी पाटील उठून उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर पाटलांच्या मांड्या लागल्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला. हे समजून सांगू अजून, मांड्याचं विठ्ठल विठ्ठल म्हण. बरं ठीक आहे, असं हातातली काठी लटलट कापायला लागली. तरी सुद्धा पाटलांनी धीर धरला. हे पहा, आपल्या गावात ते हे आले. लोक म्हणले ते म्हणजे अजितदादा आले का, एकनाथ शिंदे आले का, देवेंद्र फडणवीस आले. आले कोण? आता त्यांच्या हाताने ते हे होणार आहे. एवढं बोलून मी माझं ते संपवतो. बसले पाटील खाली. तरी माणसं म्हणले पाटील काय बोललात राव आपण. आता मला सांगा, ते आणि हे याच्यापेक्षा एक शब्द सुद्धा वेगळा बोलता आला नाही, तरी सुद्धा वर्णन केलं जातं. उत्तर एवढंच आहे, धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी, 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 सर्व मान्यता हे जगी. संपत्तीचं बळ याच्या पुढचं बुद्धीचं बळ आहे. ज्यांच्याकडे बुद्धी असते ते चांगल्या चांगल्यांना फसवतात. एका साधारण माणसांनी काय केलं, छोटा हत्ती भरून पुड्या बांधल्या. लोकांना सांगितलं या पुडीमध्ये माशांची पावडर आहे, ही पुडी इथं कोणी सोडायची नाही. जर पुडी सोडली, तिचा पावडरचा पावर खाला झाला तर त्याला जबाबदार मी राहणार नाही. या पुडीची किंमत आहे फक्त 20 रुपये. पुढे सरकायचं का सगळ्यांनी? हा सरा बरं, थोडे थोडे पुढे. विठाला 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 विठाला. या सर्वांनी या पुढे थोडं थोडं. विठाला 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 विठाला.
ह्या पुडीमध्ये माशांची पावडर आहे, पुडी तर कोणी सोडायची नाही, पुडीची किंमत आहे 20 रुपये, पावडरचा पावडर खालास झाला तर त्याला जबाबदार मी राहणार नाही, असं सगळं सूचित केलं. छोटा स्पीकर घेऊन अनेकांनी पुड्या घेतल्या. त्याच्यात घेणारात एक वकील साहेब होते. वकील साहेबांनी पुडी घेतली, घरी गेले, जेवायला बसले, माशात त्रास द्यायला लागल्या. धर्मपत्नीला सांगितलं कोटाच्या खिशात एक पुडी तेवढी इकडे घ्या. जवळ घेतली, डाव्या हाताने ती पुडी सोडली. जेवण करता करता पुडीत पाहतं तर किंचित पावडरचा पत्ता त्याच्यात. पुडीसाठी कागद जो वापरला होता तो एकदम कोरा होता आणि त्या कोरा कागदावरती एक वाक्य लिहिलेलं होतं सुंदर अक्षरामध्ये. काय वाक्य? उजव्या हाताने जेवण करणे आणि डाव्या हाताने माशा मारणे. ते म्हणलं ही अक्कल घोडेवाच्या बाजारातून 20 रुपये देऊन विकत आणायची काय गरज होती? काय मला समजत नव्हतं का? बुद्धी असेल तर वकिलासारख्यांना सामान्य माणूस पोसू शकतो. हे बुद्धीचं बळ आहे. हे उदाहरण झालं व्यवहारातलं. आध्यात्मिक क्षेत्रात ज्याचा समावेश, या उदाहरणाचा समावेश जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या प्रत्यक्ष गाथ्यात केला, ते उदाहरण आपल्या समोर ठेवतोय. विठाला विठाला वाघे उपदेशिला कोला, वाघे उपदेशिला कोला, सुखे खाऊ दावे मला, सुखे खाऊ दावे मला, अंतिम न चुकी, मजही मारी तोशी भूके, मजही मारी तोशी भूके, अंतिम न ते न चुकी, अंतिम न ते न चुके. वाघे उपदेशिला कोला, सुखे खाऊ द्यावे मला, अंती मरण ते न चुके, आणि मजही मारी तोशे भुके. वाघ आणि कोला याचं उदाहरण आहे. तुकोबऱ्यांनी त्याचा अनुवाद गाथ्यात केलेला आहे. हे प्रमाण आपल्या समोर ठेवलेलं आहे. एका गावाला वाघाने खूप त्रास दिला. गाव संपूर्ण शिंगवे गावासारखा एका विचाराचा होता. फॉरेस्ट खात्याला कळून पिंजरा आणून बरोबर त्यांनी त्या वाघाला पिंजऱ्यात बंदिस्त केलं. 7 दिवस झाले. मला कोण येईल आणि कोण सोडविल अशी प्रतीक्षा करत असताना जवळून एक कोल्होबा चाललेला आहे. कोल्ह्याला वाघोबाने विनंती केली. वाघोबा म्हटलं, कोल्होबा एकमेका साह्य करू आणि अबघा धरू सुपंथ. म्हणजे काय साह्य करायचे? अरे म्हणले 7 दिवस झाले, लोकांनी कोंडून टाकले, मला जरा मोकळं कर, दरवाजा उघड. कोल्ह्याला दया आली. कोल्ह्यानं दरवाजा उघडला. वाघ बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर बिगर टाळाचं, बिगर पखवाजाचं, कणी गट्टे हातोडी या सगळ्या बिगर वस्तूचं कीर्तन चालू झालं. एक वक्ता आणि दुसरा श्रोता. कोला श्रोता आहे आणि वाघोबा वक्ता आहे. अभंग कोणता घेतला तेच सांगतो, पुढे चालतो. वाघे उपदेशिला कोला, सुखे खाऊ द्यावे, हा अभंग घेतला. या विषयावर चिंतन सुरू झालं. वाघ कोल्या या शरीराचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटचा परिणाम सांगितला आहे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विचारात. काय विचार? हे विपाय आगीत पडे तरी भस्म होऊन निवडे, जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोही काजा तरी कृमीचा होय पुंजा, ऐसा परिणाम कपे ध्वजा कश्मलुगा. शेवटचा निर्णय शरीराचं होऊन होऊन होतं काय? आगीत पडलं तर 4 चिमट्या राख आहे. श्वानाच्या मुखात पडलं तर त्याची विष्ठा तयार होते. निर्जन किंवा पाणी नसलेल्या विहिरीत पडलं गेलं हे शरीर, टाकून दिलं गेलं तर कृमीचं होई पुंजा. 4था परिणाम शरीराचा नाही, 3च परिणाम आहेत. दुसरा मुद्दा, ज्ञानेश्वर महाराजांनी हा विचार सांगितले, पण तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ
नाशिवंत आहे, याचा उपयोग झाला तर अवश्य करावा. कोणाला म्हटला काय उपयोग? उपयोग एकदम सोपा. मी 7 दिवसापासून निराहारी आहे, मला भूक लागली, तू फक्त डोळे झाकून झोप, मी तुझा नाश्ता करतो. कोणाला म्हटला वाघ्या? गावच्या लोकांना तुला बंदिस्त केलं, तुझा विचार मला खाण्याचा दिसतो. लक्षात ठेव, मला ही चतुर्कोला समजतात म्हणतात. सुभाषितकाराने 4 वर्गातले 4 धूर्त सांगितलेत जगात. नराणाम नापितो धूर्त, पक्षिणाम चैव वायसः, चतुष्पदां सृगालस्तु, स्त्रीणाम धूर्ता च मालिनी. नराणाम नापितो धूर्त, माणसात कोण धूर्त आहे हे कमीत कमी आपल्यासारख्याला सांगायची गरज नाही. नराणाम नापितो धूर्त, पक्षिणाम चैव वायसः, पक्षामध्ये कावळा अत्यंत धूर्त सांगितला. त्याचं धूर्तपण एका उवीतून सांगतून पुढे चालतो. वायसा एके बुबळे दोन्हीकडे, डोळा चाळीता अपाडे, परी दोन्ही आहाती ऐसा पडे, भ्रमजीवी जगा. वायसा म्हणजे कावळ्याचं धूर्तपण उवीतून सांगितले. त्यानंतर सृष्टीमध्ये जे 4 पायाचे प्राणी आहेत, त्या 4 पायाच्या सर्व प्राण्यांमध्ये कोल्हा हा अत्यंत धूर्त आहे, चतुर आहे. आणि स्त्री वर्गामध्ये माळ विकण्याचं काम करणारी जी बाई आहे ना, ती अत्यंत धूर्त सांगितली. असे 4 वर्गात 4 धूर्त सांगितले. 4 पायाच्या प्राण्यामध्ये मलाही धूर्त म्हणतात, चतुर म्हणतात. आता मी तुझी युक्ती बरोबर तुझ्यावर उलटवतो. वाघोबा, तुमच्या हातून आम्ही सुटू शकत नाही, तुम्ही खाणार याच्यामध्ये संशय नाही. फक्त पिंजरा एकदम लहान दिसतो, तुम्ही मोठे दिसता. त्या पिंजऱ्यामध्ये कश काय मावले, कश काय सामावले. म्हणले परत आज जाऊन दाखवू का? म्हटले हो. येते तुमच्या लक्षात काय चाललंय, यायला पाहिजे. इतके तुम्ही येडे नाहीत, खूप हुशार आहेत, अनेक कीर्तन ऐकलेत. वाघ परत आत गेला. तो मला दरवाजा कसा बंद केला होता? खोल्या, आता मला हात येत का? तूच येणं लोटना, म्हणजे तुला दिसन कसा बंद केला होता. कोला पुढे आला, कडी घातली, कुलूप लावलं, चावी खिशात टाकली. मला जयारी इथं भेटले तर बरं झालं, नाही तर वर तरी गाठ पडून देऊ नका. कोला हा मरणाच्या दारात आला तरी त्याने आपली निर्दोष मुक्तता करून घेतली. कोणतं बळ आहे? बुद्धीचं बळ आहे. याच्यापैकी तो गोबराच्या अंगात कोणतं असेल म्हणून बलवान असल्याची शिफारस करतात. विडाला शारीरिक बळाचा विचार केला तर तुकोबरा सांगतात, देवा तुझ्या भेटीसाठी माझ्याकडे शरीराचा विचार नाही, माझ्याकडे फक्त चिंतन करणं हाच विचार आहे. झुरोनी पांझरा खूप आहे आता, येई पंढरनाथा बेटाबया. शरीराचा विचार माझ्याकडे नाही. शरीर पोषेल, शरीर सुधरेल, शरीर ताजतवानं होईल असा विचार माझ्याकडे नाही. शारीरिक बळ नाही. 2 नंबरचं बळ आहे कौटुंबिक. ते म्हणतात कोपले पाटील गावीचे हे लोक, आणि आता माझं भिका कोण घाली याप्रमाणे ही बळ सिद्ध होत नाही. 3 नंबरचं बळ आहे सत्तेचं. सत्तेचा विचार जर विचाराल तर तुकाराम महाराज देहू गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नव्हते का? होते नाही. संपत्तीच्या बळाचा विचार केला तर तुकाराम महाराज सांगतात, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा ज्या प्रसंगात पाहुणा या रूपाने आमच्या घरी येतोय, त्या प्रसंगामध्ये श्रीमंत माणसाकडे गेला असता तर किती सुंदर उपचार झाला असता. पण माझ्याकडे दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या. काय करू उपचार, जगाचा मालक ज्या प्रसंगामध्ये पाहुणा या रूपाने येतो
त्या प्रसंगामध्ये भगवान परमात्म्याला खाण्यासाठी सुंदर असं जेवण करणं गरजेचं होतं, परंतु त्या पद्धतीनं मी जेवण करू शकलो नाही. दर दरी तपाण्या माझी रांधेल. तरी भगवान परमात्म्याने न म्हणे उचिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती पुढे. भगवान परमात्मा फक्त प्रेमाचा भुकेलेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्का. भगवंताने कन्या सेवन केल्या. जेवणाच्या नंतर विडा दाबा असं शास्त्र आहे. त्या विड्यामध्ये 13 वस्तू असाव्यात, त्याला त्रयोदश गुणी विडा अशी संज्ञा आहे. म्हणून त्या प्रसंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात तशा पद्धतीचा मी विडाही देऊ शकलो नाही आणि त्याच्यामध्ये जेवढं पानं आवश्यक आहे ते पानंसुद्धा मी देऊ शकलो नाही, कारण 1 पान खाणं आरोग्याला सुखकारक आहे. 2 पानाचा विडा निष्फल सांगितला, 3, 4 आणि 5 पानाचा विडा सर्वात उत्कृष्ट सांगितला. 1 पानम सुखारोग्यम, 2 पानम निष्फलम भवेत, अतिश्रेष्ठम 3 चतुर्थम पंचकम तथा. असा विडा देणं गरजेचं होतं, पण तुम्ही देऊ शकत नाही. मग दिलं काय? मुखशुद्ध तुळसी तुकोबराकडे संपत्तीचं बळ सिद्ध होत नाही, बुद्धीच्या बळाचा विचार सांगत असता आणि पूर्वपक्ष मांडत असताना तुकाराम महाराज म्हणतात त्याही बळाने मी परिपूर्ण नाही. त्याचं कारण मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. असं 5 प्रकारचं बळ जर सिद्ध होत नसेल तर बलवान झालो का म्हणतात? या जगतामध्ये बलवान स्वतःला समजणारे बळ नसताना अनेक आहेत. लोक म्हणले कदाचित त्यांच्याप्रमाणे महाराजांच्याकडे सुद्धा कदाचित बळ नसणं. तर्क करणारी माणसं फार असतात आणि तर्कशास्त्र एक वेगळे शास्त्र आहे. एक मुलगा वडिलांनी नगरसारख्या शहरामध्ये चांगल्या कॉलेजला ठेवला. शिक्षण घेत असताना तो दिवाळीच्या सणाला घरी आला. दोघं वडील आणि मुलगा जेवायला बसले. जेवण सुरू झाल्याच्या नंतर आईने 2 लाडू आणले, बशीमध्ये दोघांसाठी ठेवले. ठेवल्यानंतर वडिलांनी सहज विचारलं, बाळासाहेब आपण काय शिकता, कोणते कोणते विषय घेतले? दादा मी जे शिकतो ते तुम्हाला सांगितलं तरी ते नावं लक्षात सुद्धा येणार नाहीत. म्हणले येणार नाही म्हणून सांगायचेच नाही का, सांगा तरी काय काय शिकता आपण? म्हणले आम्ही वेगवेगळे शास्त्र शिकतो. त्यामध्ये मानसशास्त्र आहे, त्यामध्ये अर्थशास्त्र आहे, त्यामध्ये तर्कशास्त्र, असे अनेक. ते म्हणले मानसशास्त्र कळालं, अर्थशास्त्र कळालं, पण तर्कशास्त्र काय बनलं? म्हणले तर्कशास्त्र असं आहे नसलेल्या वस्तूची ते सिद्धी करतं, याला तर्कशास्त्र असं म्हणतात. म्हणले कसे काय? म्हणले देतो सिद्धी करून. म्हणले द्या. मुलाने विचारलं बशीमध्ये लाडू किती? वडिलांनी सांगितलं एवढं कळणे इतकं माझं शिक्षण आहे, हे लाडू 2 आहेत. म्हणजे हे 2 नाहीत, हे लाडू 3 आहेत. हे तर्कशास्त्राने मी कसं सिद्ध करतो सांगतो म्हणले. मुलानं 1 लाडू उचलला. म्हणले हे लाडू किती? म्हणले 1. पुन्हा दुसरा उचलला. आता हे 2. पहिला 1 आणि हे 2. 2 आणि 1 3. हे लाडू 2 नसून किती आहेत? 3 आहेत. म्हणले बाळासाहेब मानलं राव तुम्हाला.
तुम्ही सिद्ध करून दिलं, मानलं. पण लक्षात ठेवा, गुरु तो गुरुच असतो आणि शिष्य तो शिष्यच असतो. वडील ते वडीलच असतात आणि मुलगा तो मुलगाच असतो. विठाला 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 विठाला. मुलगा किती हुशार झाला तो वडिलापेक्षा हुशार होणार नाही. लक्षात ठेवा, काल नव्हता, आज नाही आणि उद्या पण होणार नाही. शिष्य किती श्रीमंत झाला, किती बुद्धिमान झाला, तो गुरुपेक्षा मोठा होत नसतो. लक्षात ठेवा. म्हणून वडिलांना हे लाडू 2 नसून 3 आहेत त्याची सिद्धी करून देणारे ते सुद्धा बाळासाहेबांचे वडीलच होते. तो सुद्धा त्यांचा बाप होता. बाप. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आतून बोलवलं, म्हणजे या इकडं. आल्या, म्हणजे असं करा, याच्यातला 1 लाडू तुम्ही खा, 1 लाडू मी खातो आणि तर्काने सिद्ध झालेला लाडू बाळासाहेब खातील. आता बाळासाहेबाला काय ढेकलं राहिले खाली? तर्क लावणारे माणसं काय तर्क लावतील सांगता येत नाही. लोक म्हटले बळ तर सिद्ध होत नाही आणि बलवान झालो तर म्हणतात. जगात बळ नसताना बळ आहे असे म्हणणारे माणसं संध्याकाळच्या वेळेला आपल्याला कितीतरी पाहायला भेटतात. याच्यापेक्षा खाली येऊन नाही बोलत आता. पण त्या दारुड्या माणसाचा विषय सोडा. या थोडंसं रामायणामध्ये बिभीषण समजून सांगतोय रावणाला, बंधुराज, परक्याची स्त्री आपल्या नगरीत आणणं चांगलं नाही, परस्त्रीकडे वक्रदृष्टीने पाहणं चांगलं नाही. ही गोष्ट कुळाचा सत्यानाश करणं. म्हणून ज्यांची सीता आणली त्यांना परत द्या. त्यांना शरण जातो परमात्मा, जो मज होई अनन्य शरण. त्याची निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच हे त्याचं ब्रीद. म्हणजे सीता तर देणारच नाही, पण त्या रामाला लंकेत आल्याच्या नंतर ठार मारल्याशिवाय राहणार नाही. बळ होतं का? पुढं राम लंकेतही आले, काय झालं सगळं माहीत. बळ नाही, पण ही फक्त बडबड होती. भावे विन भक्ती, भक्ती विन पण मला वाटलं माझा आवाज पुरणार नाही. तुम्ही बरोबर हे दोन्ही अंतर या चालीचे आहेत. बळे बिन शक्ती बोलू नये. तुकाराम महाराजा वर्गातले अजिबात नाही. रावण आणि तुकाराम महाराज जमीन आणि आसमान जेवढं अंतर आहे ना तेवढं ते अंतर आहे. बळाचा तपास नाही, पण बळ असल्याची फक्त बडबड आहे. तुकाराम महाराज त्या वर्गातले नाहीत. महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी बळ नाही, नाही, नाही असं नाही, आहे.
पण ते बळ कोणतं? हे जे 5 प्रकारचे बळ आपल्यासमोर ठेवलं त्याच्यातलं शारीरिक बळ ज्याच्याजवळ आहे त्याच्या गळ्यात माळा असणंच असं सांगता येत नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या बळाला 1 नंबरची किंमत आहे ना, ते बळ आमच्या अंगात आहे. म्हणून शारीरिक बळ ज्याच्याजवळ आहे तो माळकरी असेलच असं नाही. ज्याचं कुटुंब मोठं आहे त्याच्या हरिपाठ पाठ असेलच असं नाही. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते माणसं पंढरीची वारी करतीलच असं सांगता येत नाही. आणि ज्याच्याकडे विपुल प्रमाणामध्ये पैसा आहे ते मंदिरासाठी देणगी देतीलच असं नाही. अथवा जो बुद्धिमान आहे ज्याने संगणकाचा शोध लावला, विजय भटकर, असाही मनुष्य ज्ञानेश्वरीचं पारायण करेल असं सांगता येत नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नंबर 1 ची किंमत ज्या बळाला आहे ना, तेच बळ आमच्या अंगामध्ये आहे. ते जर कोणतं असेल तर विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या बळाला 1 नंबरची किंमत आहे ना, तेच बळ आमच्या अंगामध्ये आहे. त्याचं नाव विवेकासहित वैराग्याचे बळ. वैराग्य महाराजांच्या ठिकाणी होतं. आजही आपण देऊ भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर इथे जाल तर वैराग्याची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांचं अत्यंत कट्टर वैराग्य, अत्यंत मोठं, आणि पुन्हा ते विवेकासह. आपल्या सगळ्यांकडे वैराग्य असतं पण विवेकारहित असतं, टिकत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे विवेकासह ते वैराग्य होतं. तुकोबरायांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत ते अत्यंत कठीण आहेत. तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले. आता प्रत्येक गाव म्हटलं की 2-4 माणसं विचित्र असतात. विचित्र लोकांनी एका स्त्रीला तिथपर्यंत पाठवलं. महाराजांचं भजन बंद झालं, डोळे उघडले, पाहता तर आपल्या गावातील एक सामान्य स्वरूपाची आपल्या समोर उभी आहे. महाराजांनी त्या स्त्रीला माता या शब्दाने संबोधित केलं. परिणाम स्त्रीने दर्शन घेतलं, देवगावात निघून आले. मी सांगतो आणि तुम्ही ऐकता, इतकं सोपं हे प्रकरण नाही. या प्रसंगाच्या बाबतीमध्ये रामायणामध्ये रामप्रभू सारख्यांना शंका यावी इतका महत्वाचा भाग आहे. राजा रामचंद्र प्रभू शरयू मातेवरती स्नान करण्याकरता जातात. आल्यानंतर त्यांनी विचार केला, लक्ष्मण म्हणजे किती वैराग्यवान हे मला पाहायचं आहे. म्हणून पक्षाचा वेश धारण केला, झाडाच्या फांदीवर बसले. लक्ष्मण म्हणजे झोपडीच्या बाहेर आहेत, आईसाहेब झोपडीमध्ये आहेत, आणि अंधार तोंडी म्हणजे 5-5:30लाच त्यांनी लक्ष्मणजीला प्रश्न विचारला. सांग लक्ष्मणा, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यवनम स्त्री रूपाने दृष्ट्वैव कश्यनो चलितम मनाः. सुंदर असं गुलाबाचं फुल आहे. असं कोण पुरुष आहे की ते फुल पाहिल्यानंतर देवाच्या पूजेसाठी तोडावं असं त्याच्या मनात येणार नाही. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, केशरचा आंबा आहे, पिवळा धमुक झाला आणि एकदम परिपक्व झाला,
दिवसभर उपवाशी आहे, संध्याकाळी तो 5 वाजता आंबा दिसला, असा कोण पुरुष आहे तो आंबा पाहिल्याच्या नंतर खावं असं मनात येणार नाही? आणि तिसरा प्रश्न आहे, एकांत आहे, तरुण स्त्री आहे, सर्व अलंकार तिच्या अंगावरती आहेत, असा कोण पुरुष आहे त्या स्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर मन विचलित होणार नाही? पण ज्याला प्रश्न विचारला तो फक्त शिवरात्र आषाढी एखादं जाणणारा नव्हता. किती दिवस उपाशी होता तो? किती वर्ष? हा, तो 14 वर्ष उपाशी होता. त्याचं उत्तर सुद्धा त्याच तोला मोलाचं आहे. ऐका, 1 मिनिट लक्ष देऊन. त्याने सांगितलं, पिता यश शुचिर्भूतो, माता यश पतिव्रता, श्रीराम सेवया निरतस तशनो चलित मनहा. ज्याचा पिता राजा दशरथासारखा शुचिर्भूत आहे, ज्याची माता सुमित्रेसारखी महान अशी पतिव्रता आहे, आणि ज्याच्या जीवनातला सर्व वेळ रामाच्या सेवेत जातो, त्याचं मन कधीही विचलित होणार नाही. काय प्रश्न आणि काय उत्तर आहे सज्जनो? इथं बड्या बड्यांचा प्रश्न आहे. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, भजनाचा. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा. जगातलं हे सगळं मायाजाळ आहे. भगवंताची माया कोणावर कधी पांघरून घालेली बड्या बड्यावर त्याचा तपास लागत नाही. म्हणून तो वाङ्मयाने आम्हाला शिकवणूक दिली, नको नको रे मना गुंतो माया जाडी, नको नको रे मना गुंतो माया जाडी. काळ आला जबडी, काळ आला जबडी, ग्रासावया, नको नको रे मना गुंतो माया जाडी, नको नको रे मना गुंतो माया जाडी. या मायेतून फक्त एकच सुटले, ज्यांना विवेकासह वैराग्याची कास धरली ते. हेथ एकच लीला तरले, जे सर्व भावे माझं भजले त्या आईलाच थडी सरले माया जाळ. म्हणून त्याच्यातून विवेकीच पुरुष वाचतात, बाकीच्या नाही. तुकाराम महाराजांच्या ठिकाणी हे वैराग्य होतच. खऱ्या अर्थानं वैराग्याचे 2 प्रकार, एक जिज्ञासा, दुसरं जिज्ञासा. त्याच्यापैकी तुकोबारांच्या ठिकाणी जिज्ञासा होतं. जिज्ञासा वैराग्य कशाला म्हणतात? एक मनुष्य उन्हाळ्याचे दिवस पंढरीला निघाला. एका माणसाने नवीन गाडी घेतली, तोही पंढरपूरला चालला. त्याने विचार केला, गाडी पहिलं दर्शन करून आणायचं, गाडीला हार पांडुरंगाच्या मंदिरामध्ये घालायचा, नंतर आपण वापरायला सुरुवात करायची. कारण पंढरीचे वारकरी आणि ती अधिकारी मोक्षाचे. सजन हो, वारकऱ्यांचं निश्चित ठरलेलं असतं, स्वल्प वाटे चला जाऊ, चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाच गाऊ विठ्ठल, स्वल्प वाटे चला जाऊ, वाच गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मेली, खेळी मेली, तुम्ही आम्ही खेळी मेली, खेळी मेली, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, खेळी मेळी, तुम्ही आम्ही
खेळी मेळी खेळी वारकरी बोने सांगितलं तुम्हाला पुण्य संपादन करायचं असेल तर बाकीचे दुसरे वारकरी सुद्धा माझं निश्चित ठरलंय हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा हे सगळे प्रसंग प्राप्त असताना उपभोग घेण्याची इच्छा नसणं हे खरं वैराग्य आहे. हेच वैराग्याचे बळ महाराजांच्या अंगामध्ये आहे. महाराजांनी सांगितलं तसं नाही दिलं. भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या माध्यमातून अगोदर आम्ही अंकित झालो, नंतर त्याने बळ दिलं अभंगाचं प्रथम. बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित
हार सगळे मोठ्या माऊली इतकेच मिळाले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं मोठेपण आणि यांचं वैराग्य जर पाहायचं ठरलं तर रामेश्वर भट्ट यांनी तुकोबऱ्यांची जीवनाची तुलना प्रत्यक्ष राम प्रभू बरोबर केलेली आहे. राघवे सागरात पाशाने तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले किंवा तैसे तुकयाने अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ते पाय दाखवे आम्हा. तुकाराम महाराज अत्यंत मोठे म्हणण्यापेक्षा विष्णूचे 1000 नाम उच्चारल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं तेवढं पुण्य रामाचं एकदा नाम उच्चारल्याच्या नंतर मिळतं. पण अशा रामाईपेक्षा आमच्या तुकोबऱ्यांचा अधिकार काकणभर जास्त होता. राम प्रभूचं चरित्र या जगतामध्ये दृष्टांताच्या ठिकाणी येतं, तर आमच्या तुकोबऱ्यांचं चरित्र हे सिद्धांताच्या ठिकाणी येतं. जैसे राघवे सागरात, जैसे हा दृष्टांत आहे आणि तैसे हा सिद्धांत आहे. विठाला विठाला आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनाची तुलना प्रत्यक्ष राम प्रभू बरोबर केली. तुकाराम महाराजांनी जो सेतू बांधला तो भव नदीमध्ये, राम प्रभूने जो सेतू बांधला तो पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या दिसणाऱ्या समुद्रामध्ये. दिसणाऱ्या समुद्रात सेतू बांधण्यापेक्षा भव नदीत सेतू बांधणं खूप अवघड गोष्ट आहे. राम प्रभू आणि तुकाराम महाराज यांच्या जीवनाची तुलना जर केली तर रामाचा विचार केला तर राम हा असलेलाच राम आहे. रामाचा विचार केला तर राम हा स्वयंभू राम आहे. रामाचा विचार केला तर राम हा स्वतः सिद्ध राम आहे. पण आमचे तुकाराम महाराज मात्र आपल्या जीवनामध्ये भक्तीची पराकाष्ठा तयार करून झालेला हा श्री तुकाराम. जसं मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. म्हणून तुकोबऱ्यांचा अधिकार रामापेक्षा काकणभर जास्त. म्हणून तुकोबऱ्याचा एवढा मोठा अधिकार, वैराग्याने ते संपन्न, विवेकाने संपन्न, भक्तीने परिपूर्ण अशा तुकोबऱ्यांना वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. संसाराला लात मारली, पण संसार म्हणजे नेमकं काय? आपल्या देहाला काही ठिकाणी संसार समजले. घर, दार, मुलं, शेती, वाडी, गाडी, घोडी यालाही काही ठिकाणी संसार समजलेलं आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य यांनी या क्रियेला संसार समजलेलं आहे. पुनरपि जननम
पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पण संत ज्ञानेश्वर महाराजांनी संसार शब्दाची व्याख्या इतकी उच्च कोटीची केली की त्यानंतर जगातल्या कोणत्याही माणसाला संसार शब्दाची व्याख्या करण्याची गरज पडली नाही. ती कोणती? अग उपजने आणि निमने हे साचची जे कामानने तो जीव लोको मी म्हणे संसार हन. शरीर उत्पत्ती बरोबर मी जन्माला आलो, शरीर नाशानंतर मी मरण पावलो. या क्रियेला जो सत्य समजतो त्याचं नाव संसार आहे. आणि हा संसार संतांनी जिंकला. परिणाम संतांची अवस्था जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. संतांनी मरण आणि जन्म याच्या पलीकडची अवस्था गाठली म्हणून हा संसार संतांनी खऱ्या अर्थाने जिंकला. काम क्रोधाधिक हे सुद्धा विकार संतांनी जिंकले. केला षड उर्मीचा मार. आपल्याला सर्वांना श्रुत आहे. समर्थ रामदास स्वामी सावधान म्हटल्याबरोबर लग्न मंडप सोडून दिला आणि सज्जनगड गाठला. सत्यवती सांगते भीष्मा तू लग्न कर. पण भीष्माचार्याने सांगितलं हे माते मी माझ्या वडिलांच्यासाठी अजन्मपर्यंत ब्रह्मचारी व्रत धारीन अशी भीषण प्रतिज्ञा केली म्हणून माझं अगोदरचं नाव देवव्रत होतं. पण या प्रतिज्ञेमुळे माझं नाव भीष्माचार्य पडलं. वाटेल ते झाले तरी चालेल परंतु मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. हे वैराग्य हा संसार या लोकांनी जिंकलेला आहे. चला पुढे कार्तिक स्वामी त्यांना पार्वती मातेनं सांगितलं कार्तिका तू लग्न कर. कार्तिक स्वामीने सांगितले हे माते मी लग्न करणार नाही. जी स्त्री दर्शनाच्या निमित्ताने मला स्पर्श करील ती किती जन्मपर्यंत विधवा होईल. कौन बनेगा करोडोपती. आपण कीर्तन नेहमी ऐकतो. किती जन्मपर्यंत? 7 जन्मपर्यंत तिला वैधव्य प्राप्त होईल. वैधव्य विधवा होईल ते. हा फक्त दर्शन हो. कार्तिक स्वामीचं उदाहरण आहे. कार्तिक स्वामी सामान्य नाहीत. भगवान शंकर आणि पार्वती यांचे सुपुत्र आहेत. त्याप्रमाणे गणेशाला जगात जेवढा मान आहे तसं कार्तिक स्वामीनं सुद्धा मान आहे. मग तू म्हणता मान आहे तर मंदिरं का नाहीत? आली का पंचत आता? मंदिर नाहीतच काय एका गावात? उत्तर अचूक सांगितलं तर चांदीचा नाणं सुप्रीम भेट आहे का एका गावात मंदिर? बरं ब्रह्मदेवाचं मंदिर कुठे आहे? हे नाही. अहो चांदीची गदा आणलेली मी गाडीत सुप्रीम भेट आहे नाही. भगवान ब्रह्मदेवाचं मंदिर जगाच्या पाठीवर एकाच गावात आहे राजस्थानमध्ये पुष्कर इथे भगवान ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. आणि कार्तिक स्वामीचं मंदिर जगाच्या पाठीवर आहे. तुम्ही म्हणले देवगडला गेलो कार्तिक स्वामी दर्शन घेऊन आलो. अजिबात नाही. प्रतिकृती. काय ती? प्रतिकृती. आजान वृक्ष तुमच्या गावात मुळी आणली तर तो उगू शकतो रोपू शकतो पण मूळ आजान वृक्ष शिंगव्याचा नाही तो आळंदीचा आहे. समाधी घेतली आळंदी समाधी घेतली. कृष्ण महाराज एवढं ज्ञानोबरायचं दरबार आहे. समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी. समाधी
झाली आळंदी. जसं अजान वृक्ष आळंदीतच मूळ आहे, देवगडला पण अजान वृक्ष आहे नाही असं नाही, पण मूळ अजान वृक्षाचं मूळ स्थान आळंदी आहे. तसं कार्तिक स्वामीचं मूळ मंदिर सातारा जिल्हा खटाव तालुका आंभेरी या गावात देवदरी इथे कार्तिक स्वामीचं जगाच्या पाठीवर फक्त एकमेव मंदिर. बाकीचे सगळे मंदिरं प्रतिकृती आहेत. नाशिकला पण आहे, देवगडला पण आहे, पळशीला पण आहे, पर्वतीला पुण्यामध्ये अनेक मंदिरं आहेत, पण मूळ मंदिर फक्त जगाच्या पाठीवर एका ठिकाणी. आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा स्त्रियांनी कधीही दर्शनाला जायचे नाही. जायचं एक दिवस, जायचं एक दिवस. कोणता दिवस? कार्तिक स्वामीच्या नावानं मराठी महिन्यामध्ये जो महिना तयार झाला तो कार्तिक महिना, त्याच्यातली पौर्णिमा. त्या पौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रियांनी त्यांच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार आहे. गेलं तर काय फायदा? सौभाग्य चिरावी बनेल. त्या स्त्रीचं सौभाग्य या जगतामध्ये उत्तम कीर्तीनं शिल्लक राहील. विठाला वेळ संपत आलाय, बोलण्यासारखं फार काय आहे, पण सगळ्या संतांनी खऱ्या अर्थानं तोच संसार जिंकला. जिंकावा संसार येणे नावे तर. फक्त संसार जिंकला असं नाही, केला षड उर्मीचा मार एवढंच नव्हे तर 3 वस्तूंना तरुणाप्रमाणे महत्त्व दिलं. त्याच्यातलं जन, धन आणि 3. तुकोबरा सांगतात आता आमची अवस्था उंची, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. एवढे आम्ही बलवान आहोत, एवढे श्रेष्ठ आहोत या जगतामध्ये. सकळ तीर्थाची धुरेंजे का माता पित्रे, ते सेवे शिकरी शरीरे लोन किजे. आपल्या आईची सेवा करणारं हे कुटुंब आहे. एक 5-7 मिनिटामध्ये सेवेला विराम द्यायचा आहे. 10 मिनिटाच्या आत आमचे दुकानदार महाराजांच्याकडे जाऊ द्या, ते पुढचं मार्गदर्शन तुम्हाला करतील. आणि मग त्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या. कृष्ण महाराज योग्य ठिकाणी राहिले आणि आळंदी क्षेत्रामध्ये 4 वर्षाचं गायन आणि अभ्यासक्रम पूर्ण करून आळंदी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्याप्रमाणे मी प्रथम क्रमांकाने कीर्तनात पास झालो, तसंच आमचे कृष्ण महाराज सुद्धा आळंदीत प्रथम क्रमांकाने पास झाले. विठाला विठाला म्हणून कदाचित आमचा इथं नंबर लागला. कदाचित समानशिलेषु व्यसनेषु सक्षम. काही 1 वर्ष त्या संस्थेत राहतात, काही 2 राहतात, काही 3 राहतात, काही 4 वर्ष राहतात, काही राहतात म्हणून राहतात, पण काही मात्र पहिल्या 2ऱ्या नंबरने राहतात. जसं कीर्तन पूर्वीच्या काळामध्ये चालायचे, माणसं ऐकायचे, कीर्तन बंद आहे, ऐकणं बंद आहे, पण काहींचं बोलणं प्रत्येक वाक्य हे लक्षवेधी असतं. काही पखवाज वाजवतात, त्यांचा प्रत्येक बोल हा लक्षवेधी असतो. काही गायन करतात, त्या गायनातली जागा ही प्रत्येक वेळी लक्षवेधी असते. कल्याण गुरुजी असतील, आमचे खंडाळकर गुरुजी असतील, यांचं गायन सुरू झाल्यानंतर असं वाटतं की नित्य नूतन देखीजे गीता तत्व त्यांचं ऐकलं की प्रत्येक गायनामध्ये एक तरी जागा नवीन ऐकायला मिळते. हे प्रत्येक गोष्टीचं प्रावीण्य आहे. आणि म्हणून या कुटुंबानं आपल्या मातीची सेवा अत्यंत मनोभावी केली. आई हे जगातलं तीर्थ आहे. आणि म्हणून विशेष करून आमचे दुकानदार रामभाऊ बाबा पुंड याने अनेक वर्ष गावच्या सप्ताहाची सुद्धा जबाबदारी पार पडली. त्याच्यात आम्ही बऱ्याच वेळा कीर्तनाला आलो, पण आल्यानंतर बहुतांश सगळ्या महाराजांची व्यवस्था त्यांच्याकडे असायची. अतिथीची सेवा 1 नंबर. घाली संताशी असने पूजा करी, काया वाचा म्हणे का जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. खऱ्या अर्थानं श्री संत सावता महाराजांनी या संपूर्ण समाजाला एक प्रकारचं वरदानच दिलेलं आहे. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला माळियाचा. सावता महाराजांचं मूळ गाव कोणतं? सोपं आहे हे, सोपं आहे. आता म्हणा, सांगा, बोला बिंदास. मूळ गाव विचारलंय मी, बोला. नाही नाही माहित. धन्य ते अरेन रत्नाची ते खान, धन्य ते अरेन रत्नाची ते खान. बरोबर नाही. हे मूळ गाव सावता महाराजांचं नाही. आता ते गाव त्यांच्या मूळ गावापेक्षा अनेक पटीनं प्रसिद्ध झालं असलं तरी त्यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यामध्ये औशी हे त्यांचं मूळ गाव आहे.
सज्जन हो, आपण ज्या कुळामध्ये जन्माला येतो त्या कुळातले जे संत महंत होऊन गेले, काही युगपुरुष होऊन गेले, त्यांचं नाव, त्यांचं चरित्र, त्यांचं जन्मगाव, या गोष्टी आपल्याला, त्यांचं कार्य हे माहीत असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. आमचं एक वैशिष्ट्य, भगवंताने ती देणगी आम्हाला दिली. कुठंही गेलो तर प्रत्येक ठिकाणी आम्ही थोडं बदलून बोलण्याचा प्रयत्न करतो, बदलून बोलण्याचा. भगवान बाबाचं जन्मगाव कोणतं, जन्माला आले त्यावेळेस काय काय घडलं, भगवान बाबाला शिष्य म्हणून कोण मिळाले, वामन बोल, हे सगळं सांगता आलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जीवनावरती आम्ही 2 तास सुंदर असं विश्लेषण करतो, अगदी 1725 ते 1795. परिणाम, या देशाला पुण्यश्लोक, आपल्या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव त्यांच्या कार्यामुळे मिळालं. काशी क्षेत्रामध्ये काशी विश्वनाथ आज आपल्याला नामशेष झाली असते अवघ्या हिंदुस्थान देशाला, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवीने काशी विश्वनाथांचं तिथून अदृश्य पण त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर स्वतःच्या हिमतीनं मिळालेली पिंड, 12मध्ये टाकलेली पिंड त्यांनी काढली आणि सुंदर असं मंदिर काशी विश्वनाथाचं बांधलं. नाही तर आपण फक्त आंघोळ करूनच घरी निघून आलो असतो. पण जगातल्या हिंदुस्थान देशातल्या प्रत्येक माणसाला काशी विश्वनाथाचं दर्शन घडतंय, त्याला कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहेत. आणि म्हणून तर स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी तो निर्णय घेऊन आपल्या जिल्ह्याला अहिल्यादेवी हे अहिल्यानगर हे नाव दिलेलं आहे. सावता महाराजांचं मूळ ते गाव होतं, पण त्या ठिकाणी एक आपत्ती आल्यामुळे संपूर्ण कुटुंब ते आरण गावात येऊन स्थलांतरित झालं. पुढं भानवशी कुटुंबाबरोबर त्यांचा विवाह झाला. सुंदर असा प्रपंच. सावता महाराजांच्याबद्दल 2च वेळा सांगतो. त्यांनी काय केलं, देवाकडे नाही गेले, पांडुरंगाकडे ते गेले नाही, विशेष रूपानं त्यांनी वारीसुद्धा केली नाही, बाकीच्या इतर गोष्टी लौकिकातल्या केल्या नाही, पण अंतरंगाने त्यांनी एकच केले, कांदा मुळा भाजी भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर, कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. त्यांनी केलं काहीच नाही. शेतात ज्या वस्तू आहेत ना त्याच वस्तूमध्ये आपला देव पाहिला. तया सर्वात्मका ईश्वरा स्वर्धरा, स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली होया पारा, तो शालागी मग ते पूजे, रिझलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धीचे देजे, पसाय तया. स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म, ते कर्मरूपी फुले त्यांनी एकत्र केली, त्याची हार माळा तयार केला आणि ती माळ ईश्वराच्या गळ्यामध्ये समर्पित केली. परमात्मा प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन सावता महाराजांच्या हातात वैराग्य सिद्धी हेच पसायदान त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिलं. याचंच नाव आहे वैराग्य सिद्धीचे दीजे पसायतया. सावता महाराजांचं जीवन या जगतामध्ये कितीतरी सुंदर रीतीनं सांगता येईल, पण पुण्यतिथी असेल तर विशेष रूपाने सांगता येईल. आज मात्र एवढंच सांगायचं आहे की वंश उद्धरेला माळियाचा, स्वतः ते योगी होते, संत होते, भगवान परमात्मा त्यांच्या भेटीसाठी अरणला आले. हा चरित्र भाग संपूर्ण आहे. परंतु सावता महाराजांनी असं एक समाजासाठी वरदान समर्पित केलंय. कोणतं? नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला माळियाचा. नाम म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. थोडं गती, थोडस. नाम म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरीला, वंश उद्धरीला. माळियाचा सावता सागर, प्रेमाचे अगर, सावता सागर, प्रेमाचे अगर, प्रेमाचे अगर, प्रेमाचे अगर. आपल्या या मातेला गती मिळण्यासाठी एकच करायचे आपण,
भगवान शंकरजीला प्रार्थना करायची. कारण भगवान शंकरजी या जगतामध्ये उपसंहार हे खातं त्यांच्याकडे आहे. पण त्याच्यापेक्षा विशेष प्रतिज्ञा आपण जर काल भैरवनाथांना केली ना तर मातेचा उद्धार याच्यापेक्षा वेगळा नाहीच आहे. काल भैरवनाथांची उत्पत्ती भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव यांचा सुरू झालेला वाद गेले सप्तऋषीकडे, गेले वेदाकडे, गेले प्रणवाकडे आणि प्रणवाची थोडीशी निंदा त्यांना घडल्यामुळे भगवान शंकरजीला राग आला. त्यानंतर भाऊ खडकावर आपटल्याबरोबर अत्यंत विराट स्वरूपाचा पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यांचं नाव आहे श्री कालभैरव नाथ. अशा महाकालाला विनंती करायची आपण या मातेचा उद्धार आपण करा. उपसंहार हे खातं भगवान शंकराकडे, जन्म आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान ब्रह्मदेवाकडे आणि पालन हे विष्णूकडे आहे आणि उपसंहार भगवान शंकराकडे आहे, भैरवनाथाकडे आहे. मग ते उद्धार करतीलच याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही आहे. विठाला विठाला आणि म्हणून आपल्याही कुळामध्ये एक भगवत भक्त याच्या कुळात जन्माला आले आणि आपल्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या गायनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आमचे कृष्ण महाराज या ठिकाणी करत आहेत. त्यांच्याकडून अशाच संपूर्ण वारकरी संप्रदायाची सेवा घडावी, त्याचप्रमाणे या मातेला सद्गती प्राप्त व्हावी आणि याच शुभकामनेबरोबर या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली संगीत आणि वारकरी संप्रदाय याचा आजोड संगम घालणारे आमचे पठारे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असे गायकवादक शुभम महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, सचिन महाराज आहेत. पण सगळे ऐकणारे माणसंसुद्धा अत्यंत लक्षपूर्वक ऐकणारे आहेत. सिस्टीम अत्यंत उत्तम आहे. यूट्यूब चॅनलवाले काय नाव आपल्या चॅनलचं? वारकरी विचारधारा. वारकरी विचारधारा. आमच्या कृष्णा महाराजांच्या संपर्कात असलेलं सुंदर असं यूट्यूब चॅनल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सगळेच मान्यवर मंडळीतील सर्वांच्या श्रद्धांजली पर 2 शब्द होतील. तत्पूर्वी फक्त पिंगळा होईल आणि शिवेला विराम देण्यात येईल 2-3 मिनिटामध्ये. पण ते तो विभाग आमच्याकडे नाहीये म्हणून. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, हे सरते शेवटी पा कळवून नेईल, सरते शेवटी पा सरती शेवटी काळ बांधून नेईन, सरती शेवटी एका जनार्दनी आमची पायी बाजाईल, हे आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, हे पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. हे करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायास आलं, दान मागायास असं आलं, दान मागायास. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 साकावया आलय माई माझं नाव, हे अहवाग्या सोहवाग्या, अहवाग्या सोहवाग्या प्रेम नगरावारी, सावध होरी भजनीला गाणे बकरा पिवारी. मल्हारीची माझ्या कळबाची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी,
महाराजांसाठी टाळी वाजवा. मी तसं म्हणेल, विशाल खोली ही पहिली आवृत्ती आहे आणि त्याच्यात सुधारणा करून दुसरी आवृत्ती तयार आहे. दुसरी आवृत्ती कृष्ण महाराजांनी आळंदी क्षेत्रामध्ये चांगल्या माणसाकडे गायनाचे धडे घेतलेले आहेत. सुंदर आवाज आहे आणि 2 प्रमाणे जरी झाले ना तरी कीर्तन उसळतं. एकदा माझ्या कीर्तनाला आबासाहेब महाराज गोडसे, भागवत महाराज चिमणे, बालू महाराज तोर, बबन महाराज खेडकर असे 5-6 गायक कीर्तनेत शिरूरजवळ खैरेनगरला होतं. मी अभंग घेतला कुळीची एकुळी देवी, त्याच्यावर माझी त्या काळात कॅसेटही निघालेली होती स्टुडिओला. त्याच्यामध्ये सटले गुरुजी वगैरे हे संपूर्ण गायक होते, गंभीरावचार वाजवायला होते. असो, कीर्तन सुरू झालं, कीर्तन चाललं पण जेव्हा देवीचं वर्णन सुरू केलं आणि गोडसे महाराजांनी एकच प्रमाण दिलं, गोंधळा येई वो जगदंबे, असा कीर्तनाचा रंग बदलला आणि ते प्रमाण बंद झालं. म्हणलं आत्ताशी का आपलं कीर्तन उसळलं, सगळे हसायला लागले, सगळे. शेवटी 2 प्रमाणे जरी कीर्तनात चांगले कृष्ण महाराजासारख्यांनी गतीद्वारा दिले तर 2ही प्रमाणामध्ये संपूर्ण कीर्तनाचा रंग बदलतो. जसं एखादी लाट निर्माण झाली, त्याच्यात येडा माणूस उभा केला तर खासदार होतो. बरोबर. आता तुमचं बोलल्यावर थोडं प्रतिसाद द्या. काही फार कसा साधा म्हणून जो पाहिलाच नाही, पाहिले होते का आपण सदाशिव लोखंडे, पण तरी लाट निर्माण झाल्याच्या नंतर एकदम साधा मनुष्य निवडून येऊ शकतो. तसं गायनाचा रंगच असा आहे की त्या रंगाने थोडेसे 2-3 प्रमाण जरी झाले तर कीर्तन संपूर्ण रंगतं, ते पार पडतं, रंगले जातं. गायनाची शक्ती आहे आणि विशेष करून वाङ्मय त्यात गातात, हे सगळ्यात महत्त्वाचे. असो, या ठिकाणी याही मातेला आळंदी बारके शिक्षण संस्थेच्या वतीनं, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं, पुण्यश्लोक आयुर्वेदिक प्रतिष्ठान सोनई यांच्या वतीनं मी माझी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि शेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय क्षमा अपराध महाराज अधिकार